54 लाख होते. गेली इकडे थोडा गैरसमज झाला. नाही गैरसमज नाही येतो. 57 आता लाख, प्रोसिजर 57 लाख दाखवतो, नाव मग आहे. दाखवलं तुम्हाला ती मी काय म्हणतो आता पाटील, procedure माझी दाखवलं. विनंती आहे की तो आपल्याला सगळा रेकॉर्ड 57 लाख खातं प्रोड्यूस करून देतो ना, तो बायफर्केशन करून 57 लाख ना तुम्ही असं करून गेले ना 10 वर्ष आमची याच्यातच. आता ते दाखवलं तुम्हाला. ती सरकारनं अभिप्राय दिलेला आहे. आम्ही सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्या. तर सरकार मागणीत काय लिहितं सरकार 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना मिळावा. मागणी 54 लाख नोंदीची आमची मागणी. अभिप्राय काय दिला आम्हाला. मी विचारलं होतं खरं सांगा 54 लाख आहेत का. तर सरकार काय म्हणतं राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी आढळलेला सरकार म्हणतं. मी किती म्हणतोय त्याच्यापैकी 37 लाख कुणबी प्रमाण वाटप करण्यात आले आहे. ते काय म्हणतात आत्ताच लिहिदच आहे. आता ते म्हणते त्याचे छटून 12 लाख झाले आणि इथं म्हणते 39 लाख वाटले. म्हणून कसं 12 राव? लाख 10 ते 12 लाख ऑफर प्राप्त झाले असून असं तरी म्हटलंय. पण 57 लाख म्हणजे 57 लाख लोक लाभार्थी नाही ते अर्जाचे. एका माणसाने 20 नोंदी असू शकतात, 10 असू शकतात. माझी विनंती काय, तुम्हाला टोटल टाटा वाटला तुम्हाला देतो काढून, जिल्हानी आहे, तालुकानी आहे, गाव नाही. त्यावेळेस 54 लाख नोंदी होत्या. त्यावेळेस चंद्रकांत दादा का पाटील बहुतेक अध्यक्ष होते. बहुतेक मला आठवण नाही. तर आम्ही तिथं सगळ्या मंत्री महोदयांना सचिवांना विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या. संभ्रम नको समाजात. तुम्ही फक्त म्हणा 3 लाख सापडल्या तरी मान्य करतो आम्ही. पण तुम्ही 54 लाख म्हणून नको. हे आकडा लय मोठा आहे. ते म्हणले 54 लाख नोंदी ह्या लोकांच्या सापडल्यात. म्हणलं मला लिखी सांगा. मग त्यांनी सांगितलं 57 लाख. हे त्यांनी लिहिलं आम्ही नाही. आणि वितरित केलेलं सुद्धा सांगतायत ते. आता तर ते साहेब म्हणले 12 लाख वाटल्यात तुम्हाला फोनवर. नाही आपलं याच्यामध्ये शिंदे साहेब माझं म्हणणं तेच आहे की 58 लाख पैकी साधारण 35 ते 40 लाख दाखले त्याच्या नोंदीचं दाखल्याचं वाटप झालेलं आहे. राहिले 10 थोडेफार शिल्लक राहिले ते आता ते काय नोंदी 58 लाख शिंदे समितीच्या. स्थापन वितरित दाखले 31 लाख आहे पूर्ण राज्यामध्ये. पूर्ण राज्याचं शिंदे समिती स्थापन केल्यानंतर 20 दाखले पूर्ण राज्यामध्ये 13 लाख आहे. म्हणजे ही जी आहेत शिंदे समितीपूर्वी 2700 अर्ज होते. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर 3 लाख आपण नोंदी अर्ज वितरित केले आणि आपण उपसमिती तर 107 झाले. 39 लाख पहिल्या 58 लाखमध्ये दिलेच ना, वितरित केले. म्हणून मी काय म्हणतो मला थोडी वेळ दिला अजून. आता लोक बसवतो सगळे अधिकार तुम्हाला देतो. आम्ही ते म्हणतच नाही तुम्हाला. तुम्हाला जे आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून तुम्ही होतात म्हणूनच वेळ दिला ना. ते पण काम चालू आहे ना. म्हणजे कुठलंच काम थांबलेलं नाहीये. एक बी अर्ज घेत नाहीत गॅजेटनुसार. आता 107,000 पण दिलेत आम्ही. गॅजेटनुसार नाही देऊ हो शकत. गॅजेट पूर्ण दिले. 308 सापडले कसे दिले दाखवा मला. 300 आता आजचं उदाहरण कन्नड दिलं ना आपल्याला. मी सांगतो मनशेवाडीचं कन्नडचं उदाहरण आज दिलं तर अधिकारी घेत नव्हते. द्या कालच त्यांनी आपली मिटिंग लागली म्हणून काल इश्यू केली दाखले त्यांनी कन्नडचे. त्या काय नव्हतं हरदेव. तर म्हटलं वैश्वाडी नाही देत नव्हते ते. पण ती नोंद आहे गॅजेटनुसार नाही येते. सस्पेंड करायची बाकी ठेवलं जातं गॅजेटनुसार. आपलं एसओपी आपलं काय सांगतोय जे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटनुसार. बरोबर. गॅजेटनुसार दिलेत किती 61,000 नाहीत. ते वेळ का लागला. हैदराबाद गॅजेटमध्ये आपला नंबर आहे 1000, 500, त्या गावात 800. आपण त्यातून ते शोधून लोकांना सांगितलं अर्ज करा म्हणून. आता एका बाजूला आपले लोक आपले अधिकाऱ्यांचं म्हणणं आपल्याला अनेक वेळा बोललो की अर्ज येत नाही लोकांना. अशी एक बाजूला अधिकारी सांगतात. दुसऱ्या बाजूला मी सांगतो लोकांना अरे तुम्ही घरोघर जा, लोकांच्या घरी दाखले मागा. तुम्ही त्यांच्या जरा सांगा तुमचे दाखले द्यायचे आपल्याला. इतर सदस्य समिती केली ती. मी स्वतः आमदार महोदयाने विनंती केली. आता मी तर प्रत्येक गावात जाऊ शकत नव्हतो. आपल्या लोकांना ग्रुपपर्यंत विनंती केली की तुम्ही तुमच्या तालुक्यात मिटिंग घ्यायचा, महिन्याला आढावा घेत जा. पुढे अडचण वाटली तर मला सांगत जा, आम्ही प्रयत्न करू. आता पुढे पाटील प्रयत्न कमी पडलो असं नाही आहे. केवळ आपली समजूत काढण्यापुरतं मी कधी बोललेलो नाही आहे, बोलणार नाही. म्हणजे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की तुम्ही हा गैरसमज ठेवू नका. गैरसमज नाही. कसा आहे गैरसमज मला सांगा. तुम्ही गॅजेटनुसार प्रमाणपत्रच निघले नाहीत. तुमचे आयुक्त म्हणते ते 308 निघाले. तुम्ही म्हणता 61,000 निघाले. हा तुमचे आयुक्त म्हणतात ना. अहो ह्या नोंदी साहेब हे कोणचे दिलेत मी सांगतो तुम्हाला कोणचे दिले ती जुने. नाही ऐका तुम्ही, ऐका थोडं ऐका तुम्ही पण. आणि याचं चेक पण करा इथून गेल्यावर. मी असं पण नाही. हे आमच्या पूर्वी नोंदी निघाल्यात ना त्यालाच गॅजेट नाव टाकल्यावर. पूर्वीचे जे अहो मी सांगतो तुम्हाला गॅजेटनुसार जे मराठवाड्यात दिलेत का पूर्वीची नोंद जी शिंदे साहेबांनी सापडलेली नोंदीनुसार दिले तर गॅजेट नाव टाकले. काय येडं समजता का काय तुम्ही आम्हाला राव.
असं नाही ना.